महिला दिन भाषण. नारी तुझ्यात आहे जिद्द भारी, तुझ्यामुळे फुलते ही दुनिया सारी. तुझा सन्मान हा आमचा अभिमान, महिला दिनी देऊया तुला मान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्व येथे महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हा दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी स्त्रियांच्या कष्टांचा, त्यागाचा आणि त्यांच्या समाजातील मोठ्या योगदानाचा सन्मान केला जातो. स्त्री ही आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. ती आई आहे, बहीण आहे, मैत्रीण आहे आणि मार्गदर्शक ही आहे. आई आपल्या मुलांना संस्कार देते, शिक्षिका ज्ञान देते आणि एक जबाबदार स्त्री म्हणून संपूर्ण कुटुंब सांभाळते. तिच्या कष्टामुळे घरात आनंद आणि समाधान टिकून राहते. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. शिक्षण, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी मोठे यश मिळवले आहे. आपल्या देशातही अनेक महिलांनी इतिहास घडवला आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज मुलींना. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचता येतील. शिक्षणाची संधी मिळाली आहे, तरी समाजात काही ठिकाणी महिलांना अन्याय सहन करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रियांचा आदर केला पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता समान वागणूक दिली पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एक संकल्प करूया. स्त्रियांचा सन्मान करू, त्यांना प्रोत्साहन देऊ आणि त्यांच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ. कारण स्त्री सशक्त झाली तरच कुटुंब, समाज आणि देश सशक्त होईल. आजची स्त्री केवळ घरापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती स्वतःच्या कर्तृत्वाने आकाशालाही गवसणी घालत आहे. शिक्षणामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ती स्वतःचे निर्णय स्वतः
घेते आणि कुटुंबालाही योग्य दिशा देते. समाजात शांतता, संस्कार आणि प्रगती घडवण्यात स्त्रीची भूमिका खूप महत्त्वाची आहे. लहान मुलांच्या मनात चांगले विचार रुजवण्याचे काम आई करते. म्हणूनच स्त्री ही समाज घडणीची शिल्पकार आहे. असे म्हणतात, आपण सर्वांनी आपल्या घरातील आणि समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर केला पाहिजे. त्यांना सुरक्षित वातावरण, समान हक्क आणि संधी देणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांना प्रोत्साहन दिल्यास त्या देशाला अधिक उंचीवर नेऊ शकतात. चला तर मग महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री सन्मान, समानता आणि सशक्तीकरणाचा संदेश सर्वत्र पसरूया आणि एक सुंदर समाधिष्ठित समाज घडवूया.